को आएंगी मैं टक गुरु तब बस कहते थे लोग तेरी बस की नहीं था मेरा दिल भी नादान था मानता सच पर कुछ नहीं ऐसा जो तू नहीं कर सकती है कहते हैं यार ना कहते हैं बड़ी बातचीत इंडस्ट्री के लोगों से पूरी पिक्चर बची ये भी प्रोमो रे मेरे किससे सुनोगे तो रो दोगे बघा गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तो गाइज बहुत दिनों बाद ब्लॉग बनाने जा रहा हूँ क्योंकि कुछ दिन पहले मैं अपने औरंगाबाद यानी कि सोनबाजी नगर को गया था तो मैं व्लॉग बनाने के लिए, लेकिन फ़ोन गलती से यहाँ पर भूल गया तो उस वजह से व्लॉग नहीं बना पाया। तो आज व्लॉग बनाएंगे, डेली व्लॉग बनाएंगे आज से। तो अभी भाई ने और मैंने प्लान किया है कि आप कहीं तो घूमने जाते हैं, तो चलो घूमने जाते हैं, आपको भी दिखाते कि हम कहाँ जा रहे हैं घूमने। तो चलो चलते हैं, चलो। माझ्या मित्रानं शोरूम उघडले माझ्या मित्राच्या फादरनं शोरूम उघडले गाडीचं खरं बोलायला येणार आहे तुला आज फुकट नाही पण असं ओपनिंगला गाडी बुकिंग केली ना स्वस्तात पडतीये ओपनिंगला गाडी कितीला असेल युनिकॉर्न कितीला असेल 1,00,000 1,50,000 मिळते 1,00,000 मिळणार तू असं म्हणाला की 1,00,000 लय चिल्लरच आहे माझ्यासाठी चिल्लर आहे तर गाईज माझं युट्यूबवर चॅनल असल्यामुळे मला इन्कम येते त्याच्यामुळे मला काही असले पैसे चिल्लर आहे चिल्लर चिल्लर 5 सबस्क्रायबर चालवली काय चेष्टा 5 सबस्क्रायबर तर गाईज 5 सबस्क्रायबर नाही ती माझे हे टोटल 1,575 सबस्क्रायबर आहेत व्ह्यूज नाहीत गाईज सबस्क्रायबर आहेत आणि व्ह्यूज माझे 3,37,000 आहे ती 2 दिवस त्याच्यामुळे चालू केले 2 दिवस नाही guys, मी 2021 मध्ये चालू केलं तेव्हा मी उत्तुसा होतो ह्याच्या इथं लागत होतो इथं तसं तर मग आता इथं लागतोय तसं तर मी पण कोरोनाच्या काळात काढलं होतं की चॅनल, मग कसं त्याला काय 100 चाललं होते 100 होते त्याला. मग काय झालं गाईज त्या चॅनलचं नाव होतं इक्वल 5 गेमिंग आणि ती चॅनल मी बघितलं तर ती दुसऱ्याच्याच नावावर होतं आहे ग. दुसऱ्याचं नाव तिथे काय नाव लिहिलेलं असतं तर का? गाईज ओ का अभिजित चव्हाणचं त्या आहे व्हिडिओ म्हणून. मध्ये जी गेम तर गाईज आत्ताच आम्ही फिरत आलतो घराकडून इकडे तसं महागडच्या रस्त्याला आणि आम्ही कुठं आलो तुम्हाला दाखवतो. तिथून खूप दूरपर्यंत दिसायला तसं तुम्हाला माझा चेहरा दिसत नसेल कारण महागडच्या साईडला ही आहे ना सूर्य. हो काय, ह्याचं तर एकच काम आहे, फोनमध्येच ह्याची जिंदगी आहे. देखो जेनजी मला शिकवतो संस्कार बेटा कसले संस्कार शिकलास लाज वाटायला पाहिजेत एवढ्या ह्याच्यावर तुझा चेहरा पूर्ण ही होईल गोरा दिसते तुझं थोड बघून कोण म्हणाल का तुला गोरा? मग गोऱ्याला गोराच म्हणतात. बाय आतापर्यंत काम करायला तू म्हणजे इंस्टाग्राम बघायला हो मित्रांनो ह्याची आयडी बघून घ्या. हा बघा जो का फॉलोअर बघा हा 7 किती Instagram. मिलियन आहे मिलियन नाद पाहिजे इंस्टाग्रामचं फॉलोअर्स आहेत येड्या. अरे लॉग इन अंगावर आले अबे खेकड्या किती आहे त्या कुठे जायचं? काय नाही बोलत सोबत भाई अंगावर आले ना. चल घरी जाऊ. हा मग कुठे जायचं? जाऊन की खाली हे नाद तर काहीच बघू शकता इथं रॅली लागली अभि आपल्या अंगावर आले असते. कोण बनेगा बाबूलाल जैसा बनेगा म्हणत काहीच बघा असं लहानपणीपासून ह्यांना सवय लागली का ती पळतच राहते. तुम्ही ए कशी आहेस? ए हे काय टाका म्हणाले कर्म कोण काय कॉन्फर्मेशन कोड आहे ती काय असते मग ही
अर्जुन 10वीला आहे. जर नीट राहा. अरे काय असतं ही? आता फाटून हातात आली होती. नाही माझी मला माहिती आहे म्हशी कशी असते. सांग नाही काय असतंय, काय करायचं याच्यात? कोड आता मागाची कोड टाकला ती कोड टाका आणि चल. 4 4 अप्पा. अजून काय आहे ती येईल आता. तर नाही काय करत चल. हा सांग ना पण गेलंच भेटते. काय सांगू तुले? आरोग्य काय असतंय? अरे डबल कोड टाक म्हणलो ना. हे डबल टाकलं. 2 2 4 4 2 2 4 4 6 6. मग ती चुकीचं असं. पहिला सेम टाक. जरा पाठीमागचं बघतो कसं. तिथे पण तसंच होतं पहिलं. अरे चेंज उघडत लॉग इन केलं. अबे काय केलास? काय अकाउंट तयार कर राहिलास. लॉग इन काय करायला? साइन अप कर. साइन अप केलं. हां मोबाईल नंबर टाका म्हणते. तुझ्या करून पप्पाकडनं ही जात आहे काय ते OTP. होय ना ना हो गेला. आता ती मारते. उघडून बघायची काय पण आहे त्याच्यामध्ये. अबे आयडीचं नाही त्याकडे नंबर गेला की ती जरा तुझा खेळ आता नजर होत आहे. आपण युट्यूब बघू गाईज. युट्यूब बघू. आता त्याची वाट लागली ना. आता तिकडे ती होत आहे. इंस्टा काय म्हणजे इंस्टा नाही का तुझ्या झोकान नाही घेतला? इंस्टाग्राम आम्ही वापरत नाही. भले आम्ही जिंकली असू. मागून गाय यायला जायचं का? चल कुठं अंधार व्हायला गेली. पडू दे जाऊ आणखी पुढे. काय यार 50ला वापस फिरू. झाली. ह्याच्यामध्ये बघ 49 झाल्यात आताशी. मग 50ला राहिले काय? चल ग 21ला एक तुझा मिळून 21 कर. गोळी मारल्यावर का? कहते तो लोग तेरी बस की नहीं था मेरा ओ, दिल वीर भी कसली है? नादान था मानता सच पर कुछ नहीं ऐसा जो तू नहीं कर सकती है कहता है यहाँ ना कहते थे बड़ी बातचीत इंडस्ट्री के लोगों से पूरी पिक्चर बची है अभी प्रोमो दे मेरे किस्से सुनोगे तो लोग लष्करी खुशी बजावती प्रोमो दे थांबा काहीच ते तुम्हाला दाखवतो. मला सिंगरचा लई जोश आहे. मी सांगतो लहान असल्यापासून तुम्हाला दाखवतो गाणे. अरे चलत चलत आपण MIDC आला. नाच करते का गाईज? हा मग मग चल DP. की. तिथं लिहिलंय MIDC म्हणून. चलत चलत मित्रांनो MIDC इथंच आला हो डायरेक्ट. मित्रांनो तुम्हाला एक वस्तू नाही झाड दाखवतो. हो का कसलं आहे झाड. खूप जुनं आहे. किती 500 का 600 वर्षापूर्वीचं तर नाहीये. 50 वर्षापूर्वीचं झाड गाईज आहे. चांगलं महाग. चला आता चला वापस फिरू इथून. नको का जाईल MIDC बघा फाटली तर असं. गाईज आता बघा तुम्ही माझं गाणं. पुढच्या गाय यायला आता. साथ में रोने को आएंगी मैं टक गुरु था बस कहते थे लोग तेरी बस की नहीं था मेरा दिल भी नादान था मानता सच पर कुछ नहीं ऐसा जो तू नहीं कर सकती है कहते हैं आयला कहते हैं बड़ी बातचीत इंडस्ट्री के लोगों से पूरी पिक्चर बची ये भी प्रोमो दे मेरे किस्से सुनोगे तो रोदोगे. बघा गाईज येत आहे मला सगळं पण घरच्यांना काय वाटतंय कमजोर आहे पोरग्याला काय येत नाही ढ आहे. पण ह्यांना काय माहित मी ह्यांच्यापेक्षा पुढे गेलेलो पोरगा आहे. तर गाईज मी तुम्हाला माझ्या चॅनलची लिंक देतो. चॅनलचं नाव सांगून देतो. तुम्ही काय लक्षात ठेवायचं फोडकायची गरजच नाही. हा गाईज 2 सेकंद गाय येईल बर का. हो इकडून अगर तर गाईज आम्ही आता इकडून येतो. मारली अरे मारली. आरती ती आपल्याकडेच बघायली. यार ना थांब कुठं तर. तिथं विहिरीत डुबकी मारून. काय होतं सर एवढं उडूसण्याला. तुला मारलं कळेल. तर गाईज तुम्ही बघू शकता माझी ID तुम्ही सर्च करा. आपल्यालाही दादागिरीचं डायमंड रील. मग मी तुला म्हणलेलं ठेवा असलं काय तर वाटलं नाही तुला. तर गाईज जुडवा भाई दोन भाई. चलो चलो घर चलते है. भाऊचा रॅप ऐकून
कान दुखायलेत. तर गाईज आता माझा भाऊ जॉर्डनला व्हिडिओ बनवून मी त्याच्यामध्ये नवीन नवीन रॅप तुम्हाला म्हणून दाखवीन थोडे थोडे. मला पण लई रॅप येते ती बोलता. हो चालेल, एवढंच कट्यार राहायला मला सोपं पडेल. तर चला मित्रांनो घरी जाऊ. हे येड्याच्या नादा किती दूर आलं, MIDC आलो डायरेक्ट. तसं तर आम्ही धाराशिवला राहतो. कधी कधी मी हिंदीतून पण व्लॉग करतो. आज हिंदी मराठी कशात पण कुठं पण चाललाय व्लॉग. ही मराठीत बोलायला म्हणून मी पण मराठीतच बोलावं म्हटलं, जाऊ द्या. तर गाईज आम्ही तुम्हाला दाखवू शकतो का तिथलं टावर तुम्हाला दिसू शकत नाही, राहू द्या. दुपारी गेला मस्त हे सकाळी गेला शेतात, मस्त शेतातले काम ती उरकले. आता उद्याच्याला ते माणसं येणार आहेत बोर काढण्यासाठी, मग त्या टायमाला ते तुम्ही उद्याच्या ब्लॉगमध्ये बघा. तो का तिथं एक टावर दिसायला का, त्या टावरपाशी आहे आमचं घर. तितक्या दुरून असं फिरून आलो आम्ही पूर्ण. ए भाऊ चल ना. तर आज दिवसभरात झालंय काम शेतातलं. आजपासून आपण दररोज ब्लॉग काढणार कंटिन्यूजली. तसं तर व्ह्यूज येणं चाललेत आजकाल. भास्कर सोलापूरला जातील तसंच. इकडचं आणि शेताकडचं वातावरण इतकं चांगलं आहे बाई, बस. इतकं किती शांती आहे रे. हां तर